ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक रत्नागिरी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। अपसंपदा प्रकरणी वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र दिलं गेलं। खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भातील एसीबीनं माहितीही मागवली, तर विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत की 2 गाळे स्वतंत्र आहेत अशी माहिती एसीबीनं मागवली आहे। रत्नागिरी एसीबीच्या पोलीस उप अधीक्षकांचं कणकवलीच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिसलं। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची खरेदी केली होती, तर 2022 सालापासून वैभव नाईक यांच्या अपसंपदा मालमत्ता प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे। अधिकारी बदल असतात तशा पुन्हा चौकशा सुरू होत असतात किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशा सुरू होतात। हे खरं तर माझ्यावर अन्यायदायक आहे, परंतु असून देत, ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, परंतु हा कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार एवढं मात्र निश्चित आहे। 5-5 वर्ष एलसीबी विभाग एखाद्या माणसाची चौकशी करतोय आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत, परंतु माझी चौकशी सुरू आहे। हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे।